लोणार तालुक्यातल्या चिखल्या काकड येथील छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक जे आहे ते सुरक्षित स्थळी हलवावं, जेणेकरून आता सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत, वादळी पावसाचे दिवस आहेत. स्मारकाला कुठल्याही प्रकारची इजा होऊ नये म्हणून चिखल्या काकड येथील ग्रामस्थ गेल्या 2 दिवसापासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करतायत. आपण बघू शकतो हे जे चिखल्या काकड इथले जे ग्रामस्थ आहेत, महिला आहेत, पुरुष आहेत, 2 दिवसापासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करतात. जवळपास 250-300 ग्रामस्थ आहेत जे छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्मारक आहे ते सुरक्षित स्थळी हलवावं, कोणत्याही प्रकारची स्मारकाला इजा होऊ नये या मागणीसाठी 2 दिवसापासून हे उपोषण करतायत. मात्र उपोषणकर्त्याकडं, या ग्रामस्थाकडं अद्यापही प्रशासनानं दुर्लक्ष केलेलं आहे. जवळपास 7 ते 8 ग्रामस्थांची तब्येत सुद्धा खालावली, अनेकावरती उपचार सुरू आहेत. या ठिकाणी सुद्धा अनेक जण झोपलेले दिसत आहेत, त्यांची सुद्धा तब्येत जी आहे ती खालावली आहे. आपल्यासोबत उपोषणकर्ते ग्रामस्थ आहेत, काय नेमकी मागणी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया. दादा मला सांगा, 2 दिवस झालेत उपोषण करतायत, काय मागणी आहे तुमची साधारण? साहेब, आमची मागणी एकच आहे की जे शिवस्मारक आहे हे शिवस्मारक सार्वजनिक जागेवर बसवलेलं आहे. ती जी सार्वजनिक जागा जी आहे त्या जाग्यामध्ये लग्नाचे समारंभ, सांप्रदायिक कार्यक्रम, वारकऱ्याचे कार्यक्रम होतात. परत शेजारीच अंगणवाडी, लहान मुलं खेळतात आणि ते मंदिरावर झाडं आहे आणि त्या झाडामुळेच मंदिराच्या परिसराला शोभा आहे. आणि तिथं नेहमी वानरांचा वाढदळ राहतो. तर त्या वानरांमुळे किंवा आता इतर काही त्या अंगणवाडीतल्या मुळामुळे किंवा आता जे ते स्मारक बसवलेलं आहे, अज्ञात व्यक्तींनी एकदम जागेच्या मधोमध जी सार्वजनिक जागा आहे ती एक अत्यंत उपयुक्त जागा आहे, त्याच्या मधोमध अज्ञात व्यक्तीने ते बसवलं आणि ते एकदम निकृष्ट आणि फायबरचं असं ते स्मारक आहे आणि ते एकदम साध्या 2-3 अँगलच्या भरोशावरती उभं केलेलं आहे, बरोबर. तर ते कधी वाऱ्यावादळानं किंवा आता पाण्याचे दिवस आहे कशाने ते कोलमडू शकतं, पडू शकतं, कोसळू शकतं किंवा त्या शिवस्मारकाची अवहेलना होऊ शकते आणि ते होऊ नये त्यासाठी आम्ही गावकरी इथं बसलेलो आहे. तुमचा विरोध आहे का या स्मारकाला? नाही, स्मारकाला तर आमचा अजिबात विरोधच नाही ना साहेब. आम्ही हे स्मारक ज्यावेळेस स्थापन झालं त्यावेळेस आम्ही ते स्मारक सुरक्षित जागेवर घेण्यासाठी लोकवर्गणीतून वर्गणी सुद्धा जमा केलेली आहे आणि ती वर्गणी आम्ही अजूनही जमा करू शकतो की स्मारक ते बाजूला सुरक्षित जागेवर घ्या. आम्ही गावकरी सगळे वर्गणी जमा करून स्मारकसाठी जो खर्च येणार आहे तो आम्ही तयारी करू आणि सर्व जो आपण काय असेल ते सगळं सर्वांच्या सलोख्यानं सगळं तो स्मारकाची स्थापना करू. आता काय अडचणी जातात? स्मारक त्या ठिकाणी बसवलं आहे शिवाजी महाराजांचं, अडचणी काय जातात ग्रामस्थांना? सर्वप्रथम शिवाजी महाराज हे सर्वांचं आराध्य दैवत असून त्याचा पुतळा बसवण्यासाठी कोणाचाच विरोध नाही. हा विरोध फक्त ही जी सार्वजनिक जी जागा आहे त्या सार्वजनिक जागेच्या मधोमध हा स्मारक बसवलेला आहे अज्ञात व्यक्तींनी. आणि हे स्मारक जे आहे हे एकदम निकृष्ट दर्जाचं, फायबरचं आणि 4 पोलवर उभं केलेलं आहे. हे वारावादनानं कधीही पडू शकतं. त्याच्यामुळं या स्मारकाची, शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची अवहेलना होऊ शकते. कदाचित या अगोदर जे घडलेलं आहे गावासोबत, जे काही लोक आतमध्ये बसलेले 2 महिने 3 महिने, त्यांचं परत तीच परिस्थिती पुढे येऊ नये याच्यासाठी शासनानं याची दखल घेऊन योग्य त्या ठिकाणी बसून त्याची उपाययोजना करावी. कधीपर्यंत बसणार तुम्ही आता उपोषणाला साधारण? जोपर्यंत शासन आम्हाला याचा निर्णय देत नाही तोपर्यंत आम्ही असेच बसून राहणार. नक्कीच. तर हे होते ग्रामस्थ जे गेल्या 2 दिवसापासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर आमरण उपोषण करतायत. जोपर्यंत त्यांच्या मागणीचा निर्णय होत नाही तोपर्यंत ग्रामस्थ आपल्या उपोषणावरती ठाम आहेत आणि आता प्रशासनाने सुद्धा या ग्रामस्थांच्या मागणीकडे लक्ष देण्याची गरज आहे, जेणेकरून हे जे ग्रामस्थांची तब्येत जी खालावलेली आहे आणि त्यांचा जी मागणी आहे ती सुद्धा एक प्रकारे रास्त असल्याचं ग्रामस्थांचं म्हणणं आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.